भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने मुरगुड तालुका कागल येथील बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करण्यात आले। लाल आखाडा संकुल व्यायाम मंडळाचे वस्ताद पैलवान पांडुरंग पुजारी यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज ऑफ मुरगुडचे प्राचार्य SP पाटील होते। प्रास्ताविकात बाबूराव परीट यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून अशी वाचनालये सुरू करण्यात आल्याचे सांगितले। कोल्हापूर जिल्ह्यातील 3 बसस्थानकावर ही वाचनालये सुरू झाली असून यामध्ये मुरगुड बसस्थानकाचा समावेश आहे। विद्यार्थी प्रवासी वर्ग वाचकांनी त्याचा लाभ घेऊन परिवहन महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन केले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार VR भोसले यांनी एसटी महामंडळाने बसस्थानकावर सुरू केलेल्या मोफत वाचनालय उपक्रमाचे कौतुक केले। बस सेवा उपलब्ध होईपर्यंत रिकाम्या वेळेत इतरत्र फिरण्यापेक्षा इथे ठेवण्यात आलेली पुस्तके व वर्तमानपत्र याचे वाचन करावे व आपल्या ज्ञानात भर घालावी असे सांगितले। कार्यक्रमाचे स्वागत राजू चव्हाण यांनी केले। यावेळी पांडुरंग पाटील, नामदेव एकल, वाहतूक नियंत्रक BT परीट, सुनील चव्हाण, संजय भोसले, अमृत पाटील व चालक वाहक कर्मचारी, मुरगुड विद्यालय, शिवराज विद्यालय येथील ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।